नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरी 2024 मध्ये 26,000 घरांची जी लॉटरी निघाली, या लॉटरीमध्ये जे सर्वसामान्यांना परवडणारी जी घरे आहेत, त्याच्या काही घराच्या लोकेशनच्या किमती हे खूप जास्त आहे, अवाढव्य आहे। कारण की वाशीला जे घराची 1 BHK ची किंमत निघाली, त्या घराची किंमत ही 74 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि खारघर रेल्वे स्टेशनलाही 97 लाख रुपये। पण ही सर्वसामान्यांना परवडणारी घरे नाहीत, असे खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहे आणि वेळोवेळी त्या दरांचे घरांचे दर कमी व्हावे असे वेळोवेळी सिडकोला सांगण्यात सुद्धा आलेलं आहे। तरी पण ह्या आतापर्यंत किमती कमी झालेल्या नाही आहेत। पण जे आपले महाराष्ट्राचे जे वनमंत्री आहेत जे गणेश नाईक सर यांनी जे सिडकोला जी मुलाखत दिलेली आहे, जे त्यांची पत्रकार झालेली आहे, त्या पत्रकारामध्ये त्यांनी सरळ शब्दात त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की हे सिडकोची जी घरे आहेत ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही आहेत। कारण की हे सिडकोची जी घरे आहेत 74 लाख रुपये जरी या घराची किंमत असली तरी ही सामान्य लोकांना परवडणारे सारखी नाही आहे। हे त्यांची जी मुलाखत आहे, त्यांनी जी दैनिक लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे ती बातमी आपण आता पाहणार आहोत। ही बातमी काही मी साईडला पण लावतो आणि तुम्ही पण पहा। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे असे सिडकोचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर बघा, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अल्पोत्पन्न गटातील रहिवाशांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी या योजनेच्या घरांचे दर 75 लाखात कसे असू शकतात, म्हणजे या घरांची किंमती 75 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे। आणि असा थेट सवाल राज्याचे वनमंत्री गणेश नाईक सर यांनी उपस्थित केला। हा विषय मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सर यांच्यापर्यंत नेणार आहोत असे सुद्धा त्यांनी हे त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगण्यात आलेले आहे। नवी मुंबई, पनवेल, उरण यांच्यासह एकत्रितपणे ओळखल्या जाणाऱ्या महामुंबईच्या प्रगतीचा वेग घेऊन भविष्यात प्रश्नांतर चर्चा करण्यासाठी लोकसत्ता आयोजित केलेल्या ॲडव्हान्टेज महामुंबई परिषद नाईक सर यांनी हे भाष्य केलेले आहे। या मुद्द्याचे विश्लेषण करताना त्यांना ही घरे गरिबांसाठी कशी असू शकतात असे त्यांनी सुद्धा म्हणजे मुलाखतीमध्ये सांगण्यात आलेले आहे। वाशी ट्रक टर्मिनलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या घरांचे वाशी आणि परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे प्रकल्प हे राबवण्यात येत आहे। या प्रकल्पातील नव्या घरांच्या किमती कोटीच्या घरात असले तरी हा चौरस फुटांचा दर हा 30 ते 32 हजारच्या घरात आहे। सिडकोने वाशी येथे पंतप्रधान आवास योजनेची जी घरे उभारली आहेत तेथील घरांचे दर हे 25 हजारांच्या घरात जात आहे। प्रति चौरस फूट 25 हजार रुपयांनी विकले जाणारे घर हे सर्वसामान्यांना कसे परवडेल असा थेट सवाल जे वनमंत्री आहेत गणेश नाईक सर यांनी हा तेथे उपस्थित केला। घरांचे दर ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांचे डोके तरी ठिकाणावर आहे का, अशी टीका करताना आपण मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस सर यांच्यापर्यंत नेणार आहोत असे सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नमूद केलेले आहे। आणि ही अशी ही घरे ते म्हणले की ज्या नागरिकांना ही घरे विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या इरादापत्रात जे कमी आकारमानाची घरे मिळाल्या तक्रारी आहेत। बघा, आता जेव्हा इरादापत्र आलेले आहेत, इरादापत्रामध्ये ज्या घरांच्या किमती हे 1 BHKच्या घरी जेव्हा सिडकोने जाहिरात केली होती त्या घरांचे दर हे 322 स्क्वेअर फूट होते। पण जेव्हा इरादापत्र आले, ज्यांना सिडको लॉटरीमध्ये घरे लागली त्यांना त्या घराच्या इरादापत्रामध्ये 290 आय थिंक असं देण्यात आलेलं आहे, 290 पण। तर हे घरांचा जो दर आहे 322-290 म्हणजे 30 चौरस फुटांचा दर हा डिस्टन्स हा याच्यामध्ये आहे। तर हा चौरस फुटांना 25,000 रुपये चौरस फूट पर्यंत जात आहे। आणि वाशीसारख्या शहरात सिडकोच्या जुन्या इमारतीमध्ये बऱ्याच घरांचा किमती याहून कमी आहे। मग सिडकोने गरीब गरजूंसाठी उभारलेली घरे स्वस्त आणि परवडणारी कशी, असा सवाल नाईक सर यांनी उपस्थित केलेला आहे। पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून परवडणारी घरे सर्वसामान्यांना मिळावीत हा मूळ उद्देश आहे। ही घरे वाशी आणि नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी उभारण्याचा प्रक्रिया मुळात धक्कादायक होता। सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळालगत जे नैना नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नोटिफाईड एरिया यासारखी नगर योजनेची परियोजना आखली आहे। असे असताना याच परिसरात परवडणाऱ्या घरांची उभारणी का केली गेली आहे असा परखड सवाल गणेश नाईक सर यांनी उपस्थित कार्यक्रमाला बोलताना केलेला आहे। त्यांचं म्हणजे त्यांनी जी दैनिक लोकसत्ताला मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमधून आपल्याला जस्ट असं सांगता येईल की बा ही जी वाशी ट्रक टर्मिनलला जी घरांची जी लॉटरी निघालेली आहेत या घरांचे रेट हे सामान्य माणसाला परवडणारे सारखे नाही आहेत। आणि जे इरादापत्रामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे किंवा आणि जेव्हा सिडकोने जी घराच्या किमती काढली होती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे असे त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये जे दैनिक लोकसत्ताला दिली असे त्यांच्या म्हणजे बोलण्यामधून आपल्याला स्पष्ट सांगता येते। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। काही प्रश्न असतील घरांचे दर तर त्याच्याबद्दल पण आपण कमेंट करा, त्याच्याबद्दल पण आपण त्याबद्दल व्हिडिओ बनवू। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद।